नमस्ते मित्रांनो, कृष्णा सरगम एका नव्या व्हिडिओसोबत. तर आपल्याला फोन आल्यानंतर अलीकडे कोणाचा फोन आला हे कळत नाही आणि मग उचलला जातो. गंमत म्हणजे काहींना टाळायचं असतं, तर अशांना टाळता येत नाही किंवा त्याच्या अनाउन्समेंट न येण्यामुळे कोणाला इम्पॉर्टन्स द्यायची हे कळत नाही. तर आता एक नवीन ॲप्लिकेशन काल परवा आलेलं आहे प्ले स्टोरला, कॉल नेम अनाउन्सर. तर ते कसं आहे, खूप छान आहे माझ्या माहितीनुसार तरी. तर त्याबद्दल आपण आता जाणून घेऊ या. हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरला जरूर मिळून जाईल. आता मी इथे ओपन करतोय. बघा काय काय आहे. कॉल अनाउन्सर, व्हॉट्सअप अनाउन्सर, बॅटरी अँड चार्जर अनाउन्सर, अनाउन्स सेटिंग, फ्लॅशलाईट अलर्ट. तर अशा पद्धतीने हे मेनू आहे. आता प्रत्येक याचा आपण विस्तृतपणे बघूया. पहिल्यांदा इथं मी डबल टॅप करतोय. कॉल अनाउन्सर. इथे तुम्ही टाइम डिले वाढवू शकता, कमी करू शकता. हे डिफॉल्ट ऑफ असतं, याला आपण ऑन करावं लागतं. मी केलेलं आहे. आता इथे बघा काय काय आहे. टॉगल बॉक्स आहे. Repeat announcement. Repeat announcement. Continuously combo. Repeat announcement. Save button. Repeat continuously 4 seconds combo. Cancel button. Save button. Repeat and continuously combo box. Pop-up window. 3 times selected. 1 time selected. 4 times select. Continuously selected. 1 time selected. 1 time selected. 2 times selected. आणि continuously select. Repeat announcement. तर मी हे कंटिन्युअसली ठेवले कारण मला कळालं पाहिजे, बिझी असलं तरी. त्यासाठी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ठेवू शकता. आता हे सेकंदमध्ये पण तुम्हाला कमी जास्त वगैरे करता येतं. डिले. Call announce repeat time continuously. Announce repeat time continue. Reduce ring volume while announcing calls. On. हे तुम्ही ऑफ ठेवलं तर रिंगटोनचा जेवढा आवाज आहे तेवढंच तुम्हाला कॉल अनाउन्सरचा मिळेल. आणि जर तुम्ही हे ऑन ठेवलं तर रिंगटोन व्हॉल्यूम कमी होईल आणि कॉल अनाउन्सर जास्त वाढेल. त्यामुळे हे शक्यतो ऑनच ठेवायचं आहे. Announce unknown number. Specify what. Announce unknown number. Announce the number even if the number not in the contact list. On. हे पण ऑनच ठेवायचं आहे. Specify what. Announce for unknown number. Announce number. तुम्ही इथे काही करू शकता. बघा. Specify what. Announce for unknown. Announce number. Check radio button. डिफॉल्ट नंबर चेक असतं. Cancel button. Announce custom name unchecked radio button. कस्टम नेम अनचेक असतं. तुम्ही त्याला पाहिजे तर त्याला चेक करू शकता. आणि इथे सेव्ह आहे, त्याच्यावर डबल टॅप करायचं आहे. मी डिफॉल्टच ठेवतो. तर या पद्धतीने आता हे चेकच ठेवायचं आणि इथे सेव्हला टॅप करायचं. टेक्स्ट आफ्टर कॉलर आपल्याला फोन करीत आहे. आता इथे आपल्याला बदलायला सुद्धा येतं. टेक्स्ट बिफोर कॉलर. नमस्ते सरगम सर. म्हणजे मी असं लिहिलेलं आहे. याच्यात तुम्ही काहीही लिहू शकता जसं तुम्हाला हवं आहे. आता याच्यातून मी बाहेर पडतो. पुढे बघूया. आता व्हॉट्सअप अनाउन्सर आहे. WhatsApp announcer. We need the following permissions to work properly. Go to settings button. आणि सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही त्याला सगळी परवानगी देऊ शकता. Recents button. Go to settings button. बघा. Notification access. Stop button. Selfie video button. Pause button. Pause. तर इथे सेटिंग मध्ये आल्यानंतर System in digital well-being. Google. हे सगळे पर्याय दिसतात.
Audio mirror. Digital well. Android system. G Duo Plus. Link to window. One UI. Android system. Digital well-being. Pause button. Pause. तर Google Play Service. Digital well-being. Google Play Service. Google Play Service. Digital well-being. Google. Call a name announcer. ह्याला चेक करायचं आहे. म्हणजे इथं परमिशन दिलं तर व्हॉट्सअपचे सुद्धा मेसेज आपल्याला ऐकायला भेटतात. ऐकायला म्हणजे मेसेज आलेल्याचं मेसेज आपल्याला कळेल, नोटिफिकेशन. पण मला करायचं नाही, त्यामुळे मी ते केलं नाही. तुम्ही करू शकता. Permission denied. Required for contacts announcement. Back button. Call a name announcer. Battery and charger announcer. SMS announcer. आता इथे तुम्हाला SMS सुद्धा तसंच आहे, जसं व्हॉट्सअपचं होतं तसं. तर त्यालासुद्धा तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन कॉल नेम अनाउन्सरला परमिशन अलाव करा, तुमचं SMS ऐकायला मिळेल. Battery and charger announcer. हे खूप सुंदर आहे, बॅटरी अँड चार्जर अनाउन्सर. ते मी ओपन करतो बघा. Advertisement. Battery level announced. Battery level every 15%. तर याच्यामध्ये तुम्हाला Announce battery level every 15%. Save button. Announce battery level. Announce battery percent slider. इथे स्लायडर आहे, तुम्ही वाढवू शकता, कमी जास्त करू शकता. मी डिफॉल्ट ठेवतो, कारण 15%वर आल्यावर ठीक आहे, तेवढं ओके माझ्यासाठी. पण तुम्ही हे सिग बारला डबल टॅप करून व्हॉल्यूम अपनी वाढवू शकता आणि व्हॉल्यूम डाऊननी कमी करू शकता. आणि इथे सेव्ह बटन आहे, तर मी जसं आहे तसंच ठेवतो. Battery and charger announcer on switch. आणि हे नेहमी ऑनच ठेवायचं, तरच ते बॅटरी चार्जिंग बोलेल, नाहीतर बोलणार नाही. Battery low announce when battery is less than or equal to 5%. आता मी इथे 5% Announce when ठेवलं आहे. battery is less than or equal to 5%. तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकता. समजा तुम्हाला 10% शिल्लक बॅटरी आहे आणि तेव्हा मग अनाऊन्समेंट पाहिजे असेल तर ते तुम्ही करू शकता. 5, 10, 15, 20 म्हणजे सिग बार इथे सुद्धा आहे आणि त्याच्यावर सुद्धा आपण बोटाने सुद्धा सिग बार सरकवू शकतो किंवा व्हॉल्यूम अपनी वाढवू शकतो आणि व्हॉल्यूम डाऊननी कमी करू शकतो. Back button. आणि मग Save button. सेव्ह. Battery announcer. Battery level repeat announcement one time. आता इथे रिपीट अनाउन्समेंट किती वेळा पाहिजे. One time combo box. इथे Repeat announcement. One time combo कॉम्बो box. बॉक्स आहे बघा. Pop-up window. 5 times selected. बघा. 4 times selected. 2 times selected. 1 time selected. 4 times selected. 2 times selected. 3 times selected. म्हणजे एक वेळा अनाउन्समेंट होऊ पण शकते आणि तुम्हाला 5 वेळा ऐकायचं असेल तर 5 वेळा, 2 वेळा ऐकायचं असेल तर 2 वेळा किंवा 3, 4 म्हणजे 1 ते 5 दरम्यान तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते ठेवू शकता. मी एकदाच ठेवलं आहे, कारण एकदाच अनाउन्समेंट इनफ आहे माझ्यासाठी. 5 times selected. 4 times. Back button. 2 times selected. 1 time selected. तर हा 1 टाईम आहे. Repeat announcement. 2 seconds combo box unavailable. आता इथे सेकंद पण तुम्ही वाढवू शकता, कमी करू शकता. 1 time combo box. Repeat announcement. Save button. आणि सेव्ह, Cancel button. कॅन्सल. Battery announced. Repeat announcement one time. Full charge alarm. Start alarm when the battery is 100% charged. म्हणजे जर तुम्हाला Start alarm when the battery is 100% charged. कधी अलार्म पाहिजे, 100% झाल्यावर पाहिजे की 80%, 75%, ते तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. मी 100% ठेवलेलं आहे, तुम्ही 80सुद्धा ठेवू शकता. आणि सिग बार आहे, प्रत्येक ठिकाणी सिग बार आहे. त्याच्यावर डबल टॅप केलं की तुम्ही बोटाने लेफ्टला केलं की ते कमी होऊन राईटला वाढेल किंवा व्हॉल्यूम डाऊननी कमी होतं आणि व्हॉल्यूम डाऊननी वाढतं. तर या पद्धतीने Save button. चेंज करता येतं आणि सेव्हला टॅप करता Battery येतं. announcer. Full charge alarm. Start alarm. Full charge alarm. Stop alarm type announcement. Alarm type. Pause button. Pause. तर बघा इथे टेस्ट करता येतं, काय सांगते. समजा आपली बॅटरी फुल चार्ज झाली तर एक नोटिफिकेशन येतं, युअर बॅटरी हॅज बीन
फुली चार्ज डिस्कनेक्ट चार्जर. तर ते मी लँग्वेज बदलून मराठीत केलं आहे आणि इथे बघा टेस्ट करतो मी. Play button. आपला Stop. फोन संपूर्ण चार्जिंग झाला आहे, कृपया चार्ज काढा. या आपला पद्धतीने फोन आपण संपूर्ण चार्जिंग झाला आहे, कृपया चार्ज काढा. या पद्धतीने आपण सेट करू शकतो जसं Back पाहिजे button. तसं. Play button. Back button. Battery announcer. Full charge alarm. Alarm type announce. Back button. Alarm type announcement. Alarm type. आता अनाउन्समेंट आहे. टेक्स्ट टू स्पीच तो बोलेल, पण आपला तुम्हाला जर फोन संपूर्ण 2 times at interval of 2 ringtone checked. हे रिंगटोन पण तुम्ही ठेवू शकता. Ringtone checked. बघा Default. Homecoming. रिंगटोन 30 seconds. बदलू Default. शकता. Home. Itali Shakti name check. हे पण Top check. हे सुद्धा ठेवू शकता. Stop button. Pause button. Pause. तर आता पुढचा एक मेनू आहे. Flashlight alert. Customized flashlight alerts. तर हे फ्लॅशलाईट अलर्ट आहे. Flashlight alert. Flash pattern rhythm. हे रिदम असतं. Notification. Number of flash SM. Enable flash in which mode ring. तर हे जे पार्शली ब्लाइंड आहेत त्यांच्यासाठी आहे. त्यांनी हे जरूर एक्सप्लोर करून पहा. Back button. Caller name. Flashlight alerts. Battery and charger and announce settings. आता हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. अनाउन्स सेटिंग याच्यामध्ये काय काय आहे तर बघा. Advertisement. Enable announcer in which mode ring. हे तुम्ही व्हायब्रेट मोडला पण ठेवू शकता. बघा Enable announcer in which mode. Silent on checkbox. हे चेक करू शकता. Vibrate on checkbox. हे चेक करू शकता. Enable announcer in ring checkbox. आणि डिफॉल्ट रिंग असतं ते मी तसंच ठेवलेलं आहे. Save button. आणि इथे सेव्ह. Ring checkbox. Ring on checkbox. Ring checkbox. आणि Save button. save. Announce settings. पुढे Announce speed normal. Default. Advertisement. Announce volume. Set announce volumes of the announcer. इथे तुम्ही व्हॉल्यूम कमी जास्त करू शकता. Announce volume. Announce volumes. Announce volumes. Value 15 slider. इथे वाढवू शकता. बघा Value 15 slider. Value 15 slider. हे अशा पद्धतीने SMS. वाढवू शकता. तर आपण Back पुढे button. जाऊया. Announce set. Announce speed normal. Default. Enable announcer in which announce volume set announce speed normal. Default. Announce speed. आता हे स्पीड सुद्धा तुम्ही Cancel button. वाढवू शकता. Normal. Default. Slow unchecked radio. Slow button. करू Announce शकता. speed. Slow unchecked radio. Fast unchecked Fast radio. and- Fast unchecked radio. Very fast unchecked Very radio. fast. Very fast unchecked. Cancel button. Fast unchecked radio. Normal. Default. Checked radio button. शक्यतो हे ठेवायचं Save button. आणि सेव्हला Announce टॅप settings. करायचं. त्याच्यानंतर BTS आहे engine speech recognition and synthesis from Google. आता BTS engines. टेक्स्ट टू स्पीच इंजिन. Voicify TTS by Tech Freedom of TTS engine. Speech recognition auto TTS ETI eloquence TTS unchecked. जे काय हवं असेल त्याला चेक करायचं आणि सेव्ह Back करायचं. button. Announce setting. TTS engine speech recognition and synthesis. Announce a language Marathi, India. आता इथे मी मराठी ठेवलेलं आहे. तुम्ही डिफॉल्ट बदलू शकता. Announce a language Marathi. बघा. Announce a Punjabi, India, Portuguese, Punjabi, India, Polish, Norwegian, Bokmal, सगळे Norway, आहे. unchecked, Malay, Marathi, India, checked. तर मी हे मराठी ठेवलेलं आहे. तुम्ही हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू जे काही तुम्हाला हवं असेल ते ठेवू शकता. Back button. Announce setting. Announce a language Marathi, India. Test announcement button. अनोळखी नंबर फोनवर Test announcement आता button. इथे टेस्ट करू अनोळखी शकता. नंबर फोनवर आहे. अशा पद्धतीने आपल्याला याचा वापर करता येईल. Caller name announcer. तर Customized contact. Announce settings. एकूणच सगळे फीचर मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अपेक्षा आहे तुम्हाला याबद्दल नक्कीच समजेल आणि काही समजलं नाही तर जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा आणि प्ले स्टोअरमध्ये हे ॲप उपलब्ध होईलच. तुम्हाला तिथून सर्च करा किंवा आपल्या ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंडचं जे टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, तिथे तुम्हाला हे ॲप्लिकेशन मिळून जाईल. आणि ज्यांनी कोणी या ग्रुपला अद्याप जॉईन केलं नसेल
तर त्यांनी जरूर 77 73 99 22 33 या क्रमांकावर व्हॉईस मेसेज करावा आणि हा ग्रुप फक्त महाराष्ट्रातल्या अंध मित्रमैत्रिणींसाठी आहे. कृपया याची नोंद घ्यावी. तर व्हिडिओ जरूर बघा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक इतर मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.